हो सांगा. पाठ करून घ्या पाठ दिसलंय ना. माझे नाव बाळासाहेब लक्ष्मी मेटकरी. मी भारतीय जनता पार्टीचा तालुका किसान मोर्चाचा अध्यक्ष आहे. अर्ज भरायला आलेला आहात आपण. हो, आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. पार्टीच्या वतीने सर्व या ठिकाणी उमेदवाराचे आज अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आलेलो आहे. काय आपले बंधू आहेत? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार म्हणजे पंचायत समितीचे 8 उमेदवार आणि जिल्हा परिषद 4 उमेदवार हे निवडून येणार आहेत. हे काळी दगडावची रेग आहे, 100% निवडून येणार आहेत. कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सरकारने योजना गेलेल्या योजनांचा लाभ लोकांना मिळत आहे. आणि त्या ठिकाणी गेलेल्या नगरपंचायतमध्ये आटपाडी नगरपंचायत ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जिंकलेले आहे. तसेच जत नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे. आणि महानगरपालिका निवडणुका झाल्या, त्यामध्ये 29 महानगरपालिका निवडणूक होत्या, त्यात भारतीय जनता पार्टीने 27 ठिकाणी यश मिळवलेलं आहे. त्यामुळे येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ही भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि जिंकणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. आज काल काय उमेदवारांचे अर्ज भरले, राहिलेले सर्व अर्ज आज या ठिकाणी भरणार आहेत. आज भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दादासाहेब ओबाले तसेच माडगुळे गणाचे दादासाहेब मोठे सर यांचा आज अर्ज भरलेला आहे. आपण भारतीय जनता पार्टीचे समर्थक कार्यकर्ते आहात. हो देशामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. लोकांचे अजून भरपूर प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वर्ग सध्याला अडचणीमध्ये काय सांगाल? त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रात काम चालू आहे, राज्यात काम चालू आहे आणि अनेक प्रश्न असले तर ते सोडवण्याचं नेतृत्व करणारं या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ या ठिकाणी अत्यंत सक्षम मुख्यमंत्री या ठिकाणी महाराष्ट्राला मिळालेला आहे. तसेच आपल्या जत विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. धनगर समाजाचे जो महत्वाचा प्रश्न आहे आरक्षणाचा, त्या संदर्भात आपले नेते आता बोलताना दिसत नाही. काय सांगाल? धनगर समाजाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागणारच आहे. थोड्या दिवसात त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याला प्रोसेस आहे, त्या प्रोसेस नुसार त्या ठिकाणी काम चालू आहे. थोड्या दिवसात ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झाल्या का त्याच्या संदर्भात बैठक होणार आहे आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी उपाययोजना केली जाणार आहे.